अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. मैत्रिणींनो, माझ्या या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला पिवळ्या कवड्यांचा लक्ष्मी प्राप्तीसाठी अतिशय सोपा साधा सरळ उपाय तुम्हाला आज मी सांगणार आहे. तर मैत्रिणींनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडला तर तुमच्या मैत्रिणींना अवश्य शेअर करा, व्हिडिओला लाईक करा. तर तुम्हाला माहितीच आहे की प्रत्येकाला पैशांची खूप जास्त गरज आहे. प्रत्येक स्त्रीला किंवा पुरुषांना वाटतं की आपण जी लक्ष्मी, आपण जो पैसा कमवतो तो आपल्या घरात टिकून राहायला हवा. पण काही वेळा असं होतं की तो यानं त्या कारणाने आपल्या घरातनं लक्ष्मी तर येते पण ती जास्त वेळ टिकून राहत नाही. ती कोणत्या ना कोणत्या काहीतरी कोणात एखाद्या गंभीर आजारातनं एखादा व्यक्ती जात असतो, त्यासाठी दवाखान्यामध्ये किंवा कुठल्याही गोष्टीसाठी उद्योगधंद्यामध्ये एखाद्या बिझनेसमध्ये लॉस होणं, ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात आणि आलेली लक्ष्मी आपल्या घरातून पाय काढत असते. तर या लक्ष्मीला आपल्या घरात टिकवून ठेवण्यासाठी मी आज तुम्हाला एक उपाय सांगते, तो तुम्ही अवश्य करून बघा. तर यासाठी आपल्याला पिवळ्या रंगाच्या कवड्या लागणार आहे. तर माझ्याकडे या पिवळ्या रंगाच्या कवड्या मी घेतल्या आहेत. माझ्या देवघरामध्ये मी यांची स्थापना केली आहे, मी तुम्हाला इथून दाखवते. जर तुमच्याकडे पिवळ्या रंगाच्या कवड्या नसतील तर पांढऱ्या रंगाच्या कवड्या देखील तुम्ही घेऊ शकता. हे बघा, पिवळ्या म्हणजे पांढरीच असते, फक्त वरच्या साईडला त्याला थोडंसं हे बघा पिवळसर कलर आलेला असतो. तर आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की लक्ष्मी मातेला कवडी जी असते तिला लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं. लक्ष्मीची उत्पत्ती ही समुद्रातून झालेली आहे हे आपल्याला माहिती आहे. तर लक्ष्मी प्राप्तीसाठीच ही सेवा आपण करणार आहोत. यासाठी आपल्याला संध्याकाळच्या वेळेस 3, 5 किंवा 7 पिवळ्या रंगाच्या कवड्या घ्यायच्यात. पिवळ्या रंगाच्या नाही भेटल्या तर तुम्ही पांढऱ्या कवड्या देखील घेऊ शकतात. तर काय करायचं आहे, पिवळ्या कवड्या नाही मिळाल्या तर पांढऱ्या कवड्या घ्या. पांढऱ्या कवड्यांना मात्र आपल्याला हळद घ्यायची आहे आणि केसर घ्यायची. अगदी थोडीशी हळद घ्यायची, केसर घ्यायची आणि त्या दोघांना एकत्र करायचं. थोडं पाणी टाकायचं आणि त्याचं लेपन त्या पांढऱ्या कवड्यांना करून घ्यायचं आहे. असं केल्यानंतर काय होईल, त्या पांढऱ्या कवड्या थोड्याशा पिवळसर रंगाच्या होऊन जातील. तर जशा आपल्याला हव्या आहेत तशा. तर सर्वप्रथम आपल्या देवघरामध्ये तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे देवी मातेसमोर. त्यानंतर त्या कवड्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत. त्यावर आपल्याला कच्च्या दुधाने अभिषेक करायचा आहे. तर अभिषेक कशाचा करणार, तर कच्चं दूध घ्यायचं आहे आणि त्या कवड्यांवर आपल्याला कच्चं दूध घालायचं आहे आणि अभिषेक करताना देवीचा मंत्र, आपल्याला जो मंत्र येत असेल तो देवीचा, आपण ही सेवा कुलदेवी महालक्ष्मी माते प्रसन्न करण्यासाठी, लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी करत आहोत. तर ऑब्व्हियसली आपल्याला त्यावर लक्ष्मी मातेचा मंत्र म्हणायचा आहे. लक्ष्मी गायत्री मंत्र आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात दिलेला आहे. त्यानंतर कुबेर मंत्र हा देखील दिलेला आहे. त्यानंतर त्या कवड्या आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत आणि आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे. तुम्ही स्टीलची डिश घेऊ शकतात. त्यानंतर तुम्हाला तांब्याची असेल तर तांब्याची घेऊ शकता. तर अशी एक प्लेट घ्यायची आहे. त्यामध्ये थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत आणि त्या कवड्या अशा पद्धतीने तुम्हाला रचायच्या आहेत. तुम्ही कशाही ठेवू शकतात, 3, 5, 7. तर मी इथं 9 कवड्या घेतलेल्या आहेत. तर अशा ह्या ठेवून घ्यायच्या आहेत. त्याच्यावर तुम्हाला हळद, कुंकू, फुले, धूप, दीप दाखवायचा आहे आणि स्वच्छ पुसून झाल्यानंतर आपण अभिषेक तर केला, पण आता आपल्याला त्यांना पूर्णपणे सिद्ध करायचं असेल तर या कवड्यांना आपण असं ठेवल्यानंतर धूप दीप दाखवायचा आहे, फुलं अर्पण करायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला त्यावर सेवा करायची आहे. तीच सेवा आपल्याला पुन्हा करायची आहे. तर त्यावर लक्ष्मी गायत्री ही प्लेट आपल्याला अशा पद्धतीने धरायची आहे. हातात अशा पद्धतीने धरून आपल्याला लक्ष्मी गायत्री मंत्र 11 वेळा म्हणा, 16 वेळा म्हणा
किंवा एक माळ तुम्ही जप करा किंवा 9 मंत्र तुम्ही 11 वेळा म्हणू शकता। त्यानंतर तुम्ही श्री सूक्ताचं पठण देखील 1 वेळा करता आलं तर 1 वेळा, 16 वेळा शक्य असेल तर 16 वेळा। जेवढी जास्त तुम्ही लक्ष्मी प्राप्तीसाठी सेवा करणार, आपल्या माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी जी जी सेवा तुम्हाला शक्य होत असेल ती सेवा जर तुम्ही याच्यावर केली तर नक्कीच त्याचा तुम्हाला फायदा होईल। आपण जसा मोबाईल चार्ज करतो तर जितकी चार्जिंग केली तितका मोबाईल तो आपल्याला जास्त वेळ टिकत असतो। तर त्यासाठी तसंच या कवड्यांचं देखील आहे। या कवड्यांवर तुम्ही जितकी जास्त सेवा करून त्यांना सिद्ध करून घेणार त्याचा प्रभाव तसा तुम्हाला लवकरात लवकर दिसायला लागेल। त्यानंतर दूध साखरेचा नैवेद्य किंवा खडी साखरेचा नैवेद्य तुम्ही दाखवायचा आहे देवीला। आणि त्यानंतर आपल्याला आपली मनातली इच्छा बोलून दाखवायची आहे की लक्ष्मी प्राप्तीसाठी मी ही सेवा का करते आहे। तर हे करून नैवेद्य दाखवायचा आहे, आरती म्हणून घ्यायची आहे आणि रोज या कवड्या फक्त स्वच्छ पुसून घ्यायच्या आणि रोजच्या रोज फक्त त्याला हळद कुंकू फुलं व्हायचे, धूप दीप दाखवायचा आणि फक्त दर पौर्णिमेला याच्यातले जे हे तांदूळ आहेत हे आपण आपल्या रोजच्या वापराच्या डब्यामध्ये तांदळाच्या डब्यात टाकायचे आणि थोडेसे अगदी 5-7 दाणे हे आपण पक्ष्यांना खाऊ घालण्यासाठी आपल्या घराच्या बाल्कनीमध्ये वगैरे तुम्ही टाकू शकता। नसेलच जागा, पायदळ येईल अशा ठिकाणी टाकू नका, एखाद्या झाडाच्या खाली टाका, काही हरकत नाही। तर अशा प्रकारे ही सेवा केली तर आपल्याला नक्कीच याचा फायदा होईल। व्हिडिओ आवडला तर नक्कीच चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि खरा सेवेकरी तोच असतो की जो आपल्यापुरती ही गोष्ट मर्यादित नाही ठेवत। व्हिडिओ शेअर करू नका, पण तुम्ही तोंडी जरी तुमच्या मैत्रिणींना ही सेवा सांगितली तर त्याचा तुम्हाला देखील नक्कीच फायदा होईल। स्वामी तुमचे देखील कार्य लवकरात लवकर मार्गी लावतील। झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते। श्री स्वामी समर्थ।